प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता माझा नेता कसा योग्य आहे, त्या नेत्यासाठी मी काय काय करू शकतो, अशा प्रकारची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळते. नेत्यांसाठी प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करतोय. 2 दिवसापूर्वी आंबेगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या एका गावच्या कोपरा सभेमध्ये बंटी थोरात असं म्हणाले होते की दिलीप वळसे पाटील विजयी होणारच. ते विजयी झाल्यानंतर 1 एकर जमीन मी कोणाच्या नावावर करायला तयार आहे. समोरच्या मंडळींचा विजय होणार नाही. समोरच्या मंडळींचा नेता पराभूतच होईल. त्यांना विजयाची खात्री असेल तर त्यांनी किमान 20 गुंठे जमीन नावावर करायची तयारी ठेवावी. त्या 20 गुंठे जमिनीवर वळसे पाटील विकास करतील, अशा प्रकारचं चॅलेंज बंटी थोरात यांनी दिलं होतं. त्यानंतर शरद बोंबे या युवकाने यांचं चॅलेंज स्वीकारलं होतं. शरद बोंबे असं म्हणाले की मी सुद्धा जमीन नावावर करायला तयार आहे. बंटी थोरात यांच्या तरी वडिलांच्या नावावर जमीन आहे, परंतु माझी जमीन माझ्या नावावर आहे. ही जमीन मी नावावर करायला तयार आहे. त्यांनी वकिलाकडे यावं, मी नोटरी करायला तयार आहे. आता बंटी थोरात यांनी नेमकं चॅलेंज काय दिलं होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण ते पुन्हा नीट समजून घेऊया की बंटी थोरात यांचं चॅलेंज नेमकं काय होतं, शरद बोंबे काय म्हणाले होते, आणि बंटी थोरात त्यांनी दिलेल्या चॅलेंजला, आव्हानाला आजही ठाम आहेत का. त्यांच्या बाजूला त्यांचे मोठे बंधू आहेत. आपल्या बारक्या भावाने दिलेले शब्द खरा का खोटा का भावनेच्या भरात बोलले, हे आपलं सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न. याच्यामध्ये आपल्याला ना कोणाला बदनाम करायचं, ना कोणाची बाजू घ्यायची, परंतु जे वास्तव आहे, जे खरं आहे, हे लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न विघ्नर टाइमचा सतत राहिलेला आहे. बंटी भाऊ नमस्कार. नमस्ते. नमस्ते. गुड मॉर्निंग. 4 दिवसापूर्वी तुम्ही बागडीला भेटले. तिथं तुम्ही असं म्हणाले होते की आमचे नेते दिलीप वळसे पाटील 2024ला आंबेगाव मतदारसंघातनं विजयी होणारच. समोरच्या मंडळी काही जरी वल्गना करत असले तरी आमचा नेता विजयी होणार. मी माझ्या वडिलोपार्जित जमिनीमधील 1 एकर जमीन समोरच्या व्यक्तीच्या नावावर करायला तयार आहे. समोरच्यांना विजयाचा कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी अवघी 20 गुंठे जमीन नावावर करायची तयारी ठेवावी. वळसे पाटील त्या ठिकाणी निधी देतील, ती जमीन गावाला द्यावी, तिथं विकास करू. तुमचं नेमकं त्यावेळेचं आवाहन, चॅलेंज काय होतं, आणि जे होतं त्याच्याशी तुम्ही ठाम आहेत का. आता सुरुवात आपण अशी करूया, तुमचं नेमकं चॅलेंज काय होतं आणि काय आहे. नमस्कार वाणी साहेब, मी बंटी थोरात, मनसर येथील रहिवासी आहे. आपण एक 4-5 दिवसापूर्वी तुम्ही माझी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये मी असं सांगितलं होतं की आंबेगाव तालुक्याचा जो काही विकास, जो काही चेहरा बदलला आहे, तो चेहरा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्यामुळं त्या 35 वर्षामध्ये बदलला आहे. आणि आजच्या इलेक्शन जी आता लागलेली आहे विधानसभेची, याच्यासाठी विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. ते बिनबुडाचे आरोप कुणालाही मान्य नाही. तर मला विरोधकांना असं मी आव्हान केलं होतं, मी विरोधकांना असं बोललो होतो की तुम्ही नुसतं सोशल मीडियाला चहाच्या कट्ट्यावरती बसून गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही माझं आव्हान स्वीकारा. मी जे आव्हान केलं होतं वाणी साहेब, त्या आव्हानाला मी आजही ठाम आहे. काय आव्हान केलं होतं, काय चॅलेंज स्वीकारलं होतं. मी जाहीरपणे सांगितलं होतं वाणी साहेब की माझी वडिलोपार्जित जी जमीन आहे त्यातली 1 एकर जमीन ही विरोधक जर बोलतायत ना की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे निवडून येणार नाही. नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते आहेच, ते आमचे दैवत आहे. मला त्यांच्यावर एवढा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या जोरावरती त्यांच्या जे आंबेगाव तालुक्याचा विकास केलाय त्याच्या जोरावरती मी असं विरोधकांना आव्हान केलं होतं वाणी साहेब की माझी वडिलोपार्जित 1 एकर जमीन मी तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर करायला तयार आहे. जे बोलतायत ना आज मार्केटमध्ये येऊन चहाच्या कट्ट्यानं सोशल मीडियाला की बुवा त्यांचा उमेदवार निवडून येणार, तर मी त्यांना जाहीर आव्हान केलं होतं की या ठिकाणी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच निवडून येणार. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की नामदार साहेब निवडून येणार नाही, तुमचा विरोधी पक्षाचा कोणताही व्यक्ती निवडून येणार, तर तुम्हाला एवढा जर तुमचा आत्मविश्वास असेल नेत्यावरती, तर तुम्ही तुमच्या वाट्याची 20 गुंठे जमीन, वाणी साहेब मी बोलताना असं बोललो होतो की तुमच्या वाट्याची 20 गुंठ जमीन तुम्ही
माझ्यावर नावावर न करता तुम्ही तुमच्या गावाच्या देवस्थानाला ती जमीन त्या देवस्थानाच्या नावावर बक्षीसपत्र करा, ती तुमच्या गावाला तुम्ही नाव करून द्या. आणि त्या 20 गुंठ्या जमिनीमध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब 2024ला आता येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आता 20 तारखेला मतदान आहे आणि 23 तारखेला रिझल्ट आहे. मी बोलताना असं बोललो होतो की 23 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर 24 तारखेला 23ला रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या सगळ्या तालुक्याच्या नाही महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर हा रिझल्ट येणार. तो रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जे चॅलेंज स्वीकारलं होतं, माझ्या वाट्याची 1 एकर जमीन ही मी तुमचा नेता निवडून आल्यावर तुमच्या नावावर करीन. माझा नेता निवडून आल्यानंतर तुमची वडिलोपार्जित 20 गुंठे जमीन तुम्ही ही तुमच्या गावाच्या नावावर करा, देवस्थानाच्या नावावर करा. ह्या विषयाला मी आजही ठाम आहे. मी 2-4 दिवसापूर्वी मी ती मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये मी माझा निर्णय ठाम केला होता. माझ्यासोबत आमचे बंधू आहे, माझे आत्ता इथे वडील नाही आहेत, ते घरी आहेत. आम्ही व्यापारानिमित्त सकाळी एकदा गावात आलो का संध्याकाळी घरी जात असतो. तर आत्ता इथे माझे सोबत बंधू आहे. मी त्यांच्या सोबतीने तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एकदा शब्द देतो की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या पाठीमागे गेले 35 वर्ष आम्ही उभे आहेत. त्यांच्या वडिलांपासून त्याच्या अगोदरही पण आम्ही 10 ते 15 वर्ष नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या सोबत सर्व बीटी कंपनी परिवार, आमचे सर्व थोरात बंधू हे नामदार साहेबांसोबत होते, आहे आणि भविष्यातही असणार. आता या ठिकाणी आमचे बंधू आहेत. मी या ठिकाणी विरोधकांना आहे ना आवर्जून आत्ताही मी माझा निर्णय सांगू इच्छितो. तुम्हाला आज वेळ असेल, उद्या वेळ असेल, तुम्ही बोलले होते मला, मी 2 दिवसापूर्वी तुम्ही कुणाला तरी मुलाखत दिली होती, ती मी ऐकली. त्या मुलाखतीत विरोधकांनी एक चॅलेंज स्वीकारले. तो व्यक्ती कोण होता, कुठला होता, मी त्याला ओळखत नाही वाणी साहेब, आणि मला त्याला ओळखून घ्यायचं सुद्धा नाही. मी माझ्या मुलाखतीमध्ये हे वाक्य वापरलं होतं की त्यांनी ह्या मार्केट यार्डमध्ये यावा, मार्केट यार्डमध्ये कोणत्याही व्यापाराला विचारावा. आमची या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये दुकानं आहेत, मी मार्केट यार्डमध्येच कंटिन्यू असतो, आणि त्यांनी येऊन मला चॅलेंज माझं स्वीकारावा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मुलाखत दिली. ते 3-4 दिवस झाले आमच्या समोरही आलेले नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला वाणी साहेब सांगू शकतो, मी बंटी थोरात, माझा मोबाईल नंबर 9096527373 हा माझा मोबाईल नंबर आहे. विरोधकांना जर माझं चॅलेंज स्वीकारायचं असेल तर त्यांनी मला थोरात वकिलांक चला सांगितलंय, आपण लिखापड करून घेऊ. थोरात वकिलांक जाऊन लिखापड करण्यापेक्षा माझं त्या व्यक्तीला जाहीर आव्हान आहे की आपण घोडेगाव ठिकाणी, आंबेगाव तालुक्याचं महत्वाचं ठिकाण रजिस्टर ऑफिस हे घोडेगाव ठिकाणी आहे वाणी साहेब. ते पण वळसे पाटलांच्या विकास निधीतून तिथं कामं झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. त्या ठिकाणी रजिस्टर ऑफिसला आपण जाऊ. तुम्ही तुमच्या पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष किंवा तुमचा कुणीतरी मध्यस्थी व्यक्ती तुम्ही घेऊन या. मी माझा मध्यस्थी व्यक्ती, पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष, माझ्या कुटुंबातले सदस्य घेऊन मी कधी एनी टाइम घोडेगावला साठे खत करून द्यायला तयार आहे. मी माझ्या शब्दाला बांधील आहे. माझ्या शब्दामध्ये बदल होणार नाही. मी तुम्हाला आज या ठिकाणी आवर्जून ठासून सांगतो, माझ्या शब्दात एक वाक्य सुद्धा बदल नाहीये. मी काल जे बोललो होतो तेच आज बोलतोय, आणि मी जे काय बोलतोय ते विचारपूर्वक बोलतोय. मी माझ्या वाट्याची 1 एकर जमीन माझ्या वडिलांना, माझे बंधू आहेत या ठिकाणी, त्यांना घेऊन मी घोडेगावला यायला तयार आहे. ती 1 एकर जमीन तुमच्या नावावर तुम्ही जे मध्यस्थी घेऊन येणार आहे त्यांच्या नावावर मी करून द्यायला तयार आहे. आणि तुमच्या वाट्याची 20 गुंठे जमीन तुम्ही आपल्या मध्यस्थीच्या नावावर करून द्यावे. 20 तारखेला येणाऱ्या मतदान आहे, ते मतदान झाल्यानंतर 23 तारखेला वाणी साहेब रिझल्ट आहे. तो रिझल्ट पूर्ण तालुका नाही, पूर्ण महाराष्ट्र पाहणारच आहे. मी या ठिकाणी माझा आत्मविश्वासाने सांगतो, नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब 8व्यांदा या मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून जाणार म्हणजे जाणार. हा माझा शब्द नव्हे तर या आंबेगाव तालुक्यातल्या सर्व मायबाप जनतेचा शब्द आहे. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जे बिनबुडाचे आरोप करता ना की साहेबांनी काय विकास केला, काय विकास केला, अरे तुम्ही डोळे उघडे करून बघा. नामदार साहेबांनी भीमाशंकर पासून तर शिरूर तालुक्यातल्या 42 गावांपर्यंत प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये मी पाठीमागच्या वाणी साहेब बाईटमध्ये बोललोय, आणि आजही मी या ठिकाणी सांगतो की प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये जो विकास झालेला आहे तो फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांमुळे झालेला आहे. मी विरोधकांवर, मी गेल्या वेळेला वाणी साहेब एका विरोधकाचं नाव घेतलं नव्हतं, पण जो काही चॅलेंज स्वीकारणारा व्यक्ती आहे तो मला असं कळलं की निकम गटाचा आहे, शरद बोंबे. हा, तो शरद बोंबे तुम्ही म्हणताय. तर मी आज या मार्केटमध्ये बसलेलो आहे. मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो, मंचर मार्केट यार्डमध्ये
ज्या टायमिंगला देवदत्तजी निकम 7 वर्ष इथले सभापती होते, त्या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मार्केट यार्डला धना मेथीचा व्यापार एवढा सुंदर, स्वच्छ आणि छान चालू होता की त्याच्यापासून या मार्केट कमिटीला मोठ्या प्रमाणात फायदा होत होता. त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळं मार्केट यार्डचं धना मेथीचं मार्केट बंद झालं. ते मार्केट बंद झाल्यामुळं आज सगळ्या आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होतोय. ते शेतकरी वर्ग इथून नारेगावला जात होते. वाणी साहेब, त्यांनी जर ते काय आतापर्यंतच त्या निकमांनी जी जी काय कामं केली ते विरोधक सांगतात, पण ते व्यापाऱ्यांसाठी फायदा तुम्ही जे वाणी साहेब मला विचारताय, व्यापार पूर्वी पण आम्ही ह्याच ठिकाणी करत होतो. आमचे जेव्हापासून मार्केट कमिटी झाली तेव्हापासून आमचे गाळे ह्याच ठिकाणी आहे. सगळे 1990 पासूनचे आमचे सगळे व्यवसाय करणारे व्यापारी मंडळी आमचे सगळे ह्या ठिकाणीच व्यापार करतात. विकास केला निकम यांनी ते म्हणतात. मला काही विकास त्यांनी केलेला दिसतच नाही. जो काही विकास केला मी तुम्हाला सांगितलं तो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी केलेला आहे. आणि ते जर सांगत असतील की विकास आम्ही केलाय, तर मला त्यांना जाहीर आव्हान आहे की तुम्ही आम्हाला दाखवा विकास कुठे. तुम्हाला नसल दाखवता येत तर तुम्ही मला वेळ द्या, तुम्हाला मी पूर्ण तालुका घेऊन दाखवतो. नामदार दिलीप फिरून दाखवतो. त्यांना मी माझ्या सोबत घेऊन अख्खा आंबेगाव तालुका, शिरूर तालुका फिरून दाखवतो की नामदार दिलीपरावजी वळसे पाटलांनी प्रत्येक गावात किती विकास केलाय, किती निधी आणलेला आहे आणि काय काय कामं केली. देवदत्त निकम आंबेगावकरांची दिशाभूल करतात. 100% देवदत्तजी निकम या आंबेगाव तालुक्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी आहे. आता मला ते या ठिकाणी ते बोलूशी वाटतंय की ते विरोधकांवर आम्हाला, आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणून टीका टिप्पणी करतात, हिणावतात. तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की लाभार्थीची नक्की व्याख्या काय. जे लाभार्थी तुम्ही सांगताय, आज गेले 60 वर्ष तुम्हाला मार्केट कमिटीचं सभापतीपद दिलं, तुम्हाला 25 वर्ष भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर 25 वर्ष संचालक केलं, 10 वर्ष 25 वर्ष संचालक केलं वाणी 10 वर्ष साहेब, चेअरमन आणि 10 वर्ष कारखान्याचा चेअरमन केलेलं आहे. आताही संचालक आहे. आणि आताही तुम्ही भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर संचालक आहे, आताही तुम्ही मार्केट कमिटीवर संचालक आहे. आणि हे संचालक असण्याचं कारण फक्त नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहेत. स्वतः लाभ घ्यायचा आणि दुसऱ्यांना लाभार्थी म्हणायचं, ही त्यांची भूमिका आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा त्यांना चॅलेंज, त्यांना आव्हान करू शकतो, करायला माझी इच्छा आहे. आणि मी त्यांना कधी एनी टाइम यांना भिडायला तयार आहे. त्यांच्या आव्हानांना मी कधी पण चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. त्यांच्या जर धमक असेल ना त्यांच्या स्वतःमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाणी साहेब, तर त्यांनी येणाऱ्या इलेक्शनला विधानसभेच्या तर ते 101 नाही 2000% तो व्यक्ती पडणार, हा माझा आहे ना आत्मविश्वास सांगतो. आणि मी हे फार विचारपूर्वक बोलतोय, कारण त्या व्यक्तीचा काडी मात्र विकास नाही. नुसतं जागरण, गोंधळ, दसक्रिया, वाढदिवस करून काही सहानुभूती भेटत नाही. सहानुभूती भेटण्यासाठी आपल्याला प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये लोकांना मदतीला जावं लागतं, त्या गावचा विकास करावा लागतो. वाड्या वस्त्यांमध्ये रस्ते करावे लागतात, पाण्याच्या टाक्या कराव्या लागतात. आज तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो, शेजारच्या तालुक्यांची जर वाणी साहेब परिस्थिती पाहिली ना तर अक्षरशः कारखाने बंद पडलेले आहेत. त्याचं कारण असं की तिथली जे कारखान्यावरती जे संचालक मंडळ बसतं, जी मॅनेजमेंट असते ती व्यवस्थित नाही. आतापर्यंत गेले 35 वर्षामध्ये नामदार साहेब या तालुक्याचे आमदार आहेत, मंत्री होते, त्यांच्या जीवावरती ह्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला प्रचंड प्रमाणात 11 वेळा त्यांना त्या ठिकाणी हे भेटलेले, पुरस्कार भेटलेले, ते नामदार साहेबांच्या कार्यकर्तेमुळं. आणि एक मिनिट थांबवतो. आता देवदत्त निकम भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन नाही, मग आता भीमाशंकर कारखान्याला पारितोषिक मिळायचं कमी झालं का, बाजारभाव काय पडलेत का, जे देवदत्त निकम चेअरमन नसल्यामुळं काही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय का? अहो, ते काही बोलत असतील विरोधक, पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ते चेअरमन होते त्या टायमिंगला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी कारखान्यामध्ये लक्ष घालून कारखाना 1 नंबरला आणलेला आहे. आणि मग तुम्हाला मगाशी बोलताना तुम्ही विषय स्टॉप केला, त्याच्यावर मला तुम्हाला असं सांगायचं की आजूबाजूच्या तालुक्यांच्या परिस्थित्या बघा, तिकडे बीड जिल्हा असेल, आजूबाजूच्या जिल्ह्यांमधली त्या कारखान्यात घातलेल्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे सुद्धा वेळेत भेटलेले नाहीत. ईद नामदार साहेबांनी एकदा शब्द दिला
की तुम्हाला ह्या वर्षी 3200 रुपये रेट काढणार, ते 3200 रुपये तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, हा सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा पण झाले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पण जमा झालेले आहेत. पैसे आतापर्यंतच्या कारखान्याचा एकही रुपया एकाही शेतकऱ्याचा राहिलेला नाहीये. सगळा व्यवहार एकदम चोख चालू आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, मार्केट कमिटी असेल, अजून बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम व्यवस्थितरित्या चालू आहे. विरोधकाला मला तुम्हाला या ठिकाणी साहेब पुन्हा एकदा नवीन आव्हान करायचंय. ते तर ह्या विधानसभेला पडणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला त्यांना नवीन आव्हान करू इच्छितो आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान करू शकतो की तुमचा नेता तुम्हाला वाटतं ना एवढा दमदार आहे, तर त्याला सांगा येणाऱ्या विधानसभेला तू पडणारच. आणि पुन्हा एकदा तुझ्या धमक असेल ना तर तू भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर गेल्या वेळेला निवडून येताना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा फोटो आणि मार्केट कमिटीच्या इलेक्शनला सुद्धा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचा फोटो लावून तुम्ही निवडून आलेले आहेत. तुमचा पहिल्यांदा पराजय विधानसभेला होणार आणि त्याच्यानंतर येणाऱ्या लगेच तुमची जर असेल ना तयारी तर भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि या मार्केट कमिटीचे इलेक्शन आपण हे विधानसभेचे राजीनामा देऊन पुन्हा लढा, परत पुन्हा लढून दाखवा. तुम्ही नाही ना पराजय झाले ते पण इलेक्शनला, तर मी माझं बंटी थोरात नाव सांगणार नाही मार्केटमध्ये. कसा निवडून येऊ शकत नाही साहेब हा माणूस. एक नंबर लबाड माणूस आहे. ह्या माणसानी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे. या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये सभापती असताना इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्रास दिलेला आहे. तुम्हाला मी या ठिकाणी सांगू शकतो वाणी साहेब, तुम्ही या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विचारा त्यांनी किती त्रास दिलेला आहे. आणि व्यापाऱ्यांनी वेळोवेळी ही गोष्ट त्यांना तक्रार केलेली आहेत, पण तरी पण दडपशाही खाली त्यांनी त्यांच्या याला त्रास दिला. म्हणजे काय केलं नेमकं? अहो प्रत्येक गोष्टीत हमखोरस त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये व्यापाऱ्यांना टॉर्चर करण्याची पद्धती असेल. अहो छोटा विषय सांगतो, सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, पण मी माझ्या डोळ्यांनी अनुभवलेली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी वाणी साहेब सांगू शकतो. अहो वॉचमॅन आहेत, वॉचमॅन गेटवर उभे असतात. यांची गाडी सकाळच्या टायमिंगला दुपारी कुठून आली असेल, मी मगाशीच बोललो दसक्रिया मैती वाढदिवस करणारा हा माणूस, हा त्याची ही कामं आटपून आला का गेटमधून त्याची गाडी आतमध्ये येत असताना वाणी साहेब एका वेळी अशी घटना घडली की त्या वॉचमॅनकडनं त्या मामांकडनं यांना सॅल्यूट झालं नाही. यांना सॅल्यूट नाही झालं तर यांनी त्या वॉचमॅनला कामावर येऊ नको, तुझी गरज नाही, इथपर्यंत यांनी हिनावलेलं आहे. एवढी यांची दडपशाही होती. आजपर्यंत मी तुम्हाला पूर्ण तालुक्याला कामगारांना शिस्त लावायचा प्रयत्न केला. पूर्ण ते तर गोष्ट आहे, पण आत्ताची दुसरी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. त्यांच्याकडे अहो आतापर्यंत वाणी साहेब एकही ड्रायव्हर टिकला नाही. का टिकला नाही? आपला जो कर्मचारी असतो त्याचा टायमिंग, त्या कर्मचाऱ्याने बुवा आपल्या ड्युटीवर 11 वाजता यावे, 5 वाजता जावे. तुम्ही त्याला जास्त पगार देत असाल तर तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ओव्हर टाइम दिला पाहिजे, ड्युटी ठेवलं पाहिजे. ह्या माणसाचं आतापर्यंत एकही ड्रायव्हर टिकला नाही. याचं कारण असं आहे की याला मनाला वाटण तवा हा याच्या शिस्ताईपणामुळं म्हणून तसं पुढच्या व्यक्तीला वागणूक देतो. गाडी कुठे फिरवायची? अहो गाडीत त्याला जिथं कार्यक्रम असतील त्याला वाटलं ड्रायव्हर चलो का निघाली गाडी गोडेगावला, निघाली गाडी शिरूर तालुक्यामध्ये, निघाली गाडीच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये. अशी त्याची ही मार्केट कमिटीचं त्यांना काय वाहन होतं? मार्केट कमिटीच्या त्यांना पूर्णपणे गाडी असायची त्यांच्या ताब्यामध्ये. पूर्ण गाडीला डिझेल सगळा खर्च मार्केट कमिटीचे याच्यातून त्यांना होता. ते काही पदर खर्चाने फिरत नव्हते. पूर्वी जे ते फिरत होते त्या टायमिंगला 7 वर्षामध्ये या मार्केट कमिटीतून त्याच्या अगोदर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातून त्यांना गाडी असायची, तिथले ड्रायव्हर असायचे. त्याच्यामुळे ते प्रचंड पळापळ ही कार्यक्रम अटेंड करणं त्यांचं चालू होतं. आता ते ह्या पदापासून बाजूला झाल्यापासून कनाय नाही होते कार्यक्रम अटेंड करते. पूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये आणि आताच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे वाणी साहेब त्यांच्या. आता आपण मूळ विषयाकडे येऊ. शरद बोंबे यांचं आव्हान जे आहे की माझी वडिलोपार्जित जमीन जरी असली तरी माझ्या नावावर जमीन, स्वतःच्या नावावर, शरद बोंबेंच्या, त्यातील मी जमीन नावावर करायला तयार आहे. आता तुमची जमीन आहे ती वडिलांच्या नावावर आहे. वडील संमती देतील का नाही माहीत नाही. अजूनही तुम्ही तुमच्या मुद्द्याशी ठाम आहात का? ज्या दिवशी वाणी साहेब मी तुम्हाला मुलाखत दिली
त्याच दिवशी मी माझ्या घरच्यांना संध्याकाळी हा विषय सांगितलेला आहे आणि घरच्यांनी त्याच वेळेला मला शब्द दिलेला आहे, तू ज्या ठिकाणी आम्हाला सांगशील त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे. शेजारी कोण बसले? शेजारी माझे मोठे बंधू आहेत, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. हे बंधू सुद्धा माझ्यासोबत यायला तयार आहेत. आता ते या एक मिनिट मी तुम्हाला थांबवतो, तुम्हाला त्यांच्याशी बोलतो. दादा, यांनी जी आता माहिती सांगितली तुम्ही ती ऐकली. तुमच्या वडिलांच्या नावावर असलेली जमीन ही 1 एकर नावावर करायची यांची तयारी आहे. तुमची सहमती आहे का? जमीन वडिलांच्या नावावर आहे. उद्या निवडणुकीत काय होईल माहीत नाही. समजा उद्या काही दगा फटका झाला तर तुमच्या बंधूंनी दिलेला शब्द तुम्हाला पण लागू आहे का? आहेच ना, त्यांनी तो शब्द दिला आमच्या बंधूने, त्याला आम्ही म्हणजे तुमचं नाव काय? के थोरात. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन किती? 9 एकर 9 एकरच्या आसपास. हे म्हणताय त्यातली 1 एकर जमीन समोरच्या नावावर तयार आहे, त्याचा आम्ही खरेदी खत करायला तयार आहे. तुमची संमती आहे? संमती, आमची संमती. का बरं एवढी संमती का? संमती आम्हाला तेवढा विश्वास आहे की नामदार वळसे पाटील साहेबांनी 35 वर्षात जो आंबेगाव आणि शिरूरचा विकास केलाय आणि तिच्यातून आज सगळे आज हे दिसतंय सगळं नंदन. तुम्हाला खात्री? हो, खात्री आम्हाला परफेक्ट आत्मविश्वास आहे. दुर्दैवाने अशी काही वेगळा दगा फटका झाला? विषयच घेऊ नका, दुर्दैव सोबतच येत नाही. आत्मविश्वास आम्हाला पूर्ण 101% आत्मविश्वास आहे की वळसे पाटीलच 8व्यांदा विजय होणार. देवदत्त निकम यांना आंबेगावकरची जनता का नाकारेल? अहो, कामच काय काम आहे जे कसं आहे वेणे साहेब, वळसे पाटलांनी जे करून ठेवलं तिच्या आई त्या पिठावर गोट्या, बरोबर, हे कोणी ओढू शकते ना. अगोदर मार्केट कमिटीत अगोदरच्या सभापतींनी जे गंगाजळी साठवलेली होती तिच्यावरती थोडंफार काय सुधारणा केल्या असतील तर वळसे पाटलांच्या सूचनेनुसार केले आहेत. त्यांनी कुठून काय फंड आणलेलं नाही. जुन्या सभापतींनी यांच्या अगोदरच्या ते साठवून ठेवले गंगा तोच खर्च केलाय. उलट काय मार्केट चालू होणार यांनी बंद केले यांच्यामुळं असं सांगायला बरोबर. आता तुम्हाला बंटीने सांगितलेलंच आहे. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे तर साहेब 8व्यांदा निवडून येणार म्हणजे येणार. मीच नाही तर शिरूर आणि आंबेगाव मधली पूर्ण जनता ही. तुमचा मुद्दा लक्षात आला. आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या शब्दाशी ठाम. वाणी साहेब, आता तुम्हाला मी साक्षीला बंधू दिले. दिला आम्ही. अहो, ही बीटी कंपनीचा बंटी थोरात हे मंचर शहराला नाही अख्ख्या तालुक्याला माहितीये. मी जे बोलतो तेच करतो. माझ्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द म्हणजे बंदुकीतून बाहेर पडलेली गोळी. अर्धा एकर काय त्याचा पण. हा, पण आपण त्यांना असं स्वीकारलेलं आहे की आमची आपण त्यांना 1 एकर जमीन द्यायला तयार आहे आणि त्यांनी त्यांच्या वाट्याची 20 गुंठ द्यायला तयार आहे. मी जे आता बोललो की माझ्या तोंडातून गेलेला शब्द त्या शब्दाला मी बांधिले. 2 मिनिटं. आता मुद्दा तुमचा लक्षात आला. माझ्या तोंडातून जो शब्द गेलेला आहे त्या शब्दाला मी आत्ताही बांधिला आहे. हा मंचर शहराला नाही तर अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. बंटी थोरात माझ्या तोंडातून बाहेर गेलेला शब्द म्हणजे बंदुकीतून बाहेर पडलेली गोळी आहे. मी माझा शब्द कधी माघार घेणार नाही. या नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी या आंबेगाव तालुक्यासाठी काय केलंय आणि पुन्हा मुलाखत घ्यायला मी इथंच येईल बरं का. वाणी साहेब, तुम्ही कधी इथं या, मी आणि माझा बंधू तुम्हाला याच ठिकाणी भेटन. दिवसा रात्री केव्हा या. विरोधकांनी त्या व्यक्तीने 2 दिवसापूर्वी वाणी साहेब मुलाखत दिली होती. ती मुलाखत मी पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी स्वतःहून 8 का 10 वेळा तुम्हाला कॉन्टॅक्ट केला मुलाखत देण्यासाठी, पण मी मागं हटलो नाही. तुम्हाला वेळ नव्हता वाणी साहेब. तुम्ही समोरच्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा मी घेणार आहे. हा, आवर्जून तुम्ही त्यांचं काय म्हणणे ते घ्या. त्यांना कधी वेळ असेल तर त्यांना म्हणावा तुम्ही घोडेगावला जावा, घोडेगावला डॉक्युमेंटची तयारी करा, समोरासमोर डॉक्युमेंटची तयारी करा. ते सांगतात आपण वकिला वगैरे जाऊ नोटरी वगैरे करू. ह्या नोटरी वगैरे आम्ही ह्या नोटरी डायरेक्ट खरेदी खत करणारा हा बंटी थोरात आहे. माझ्या बंधूंना घेऊन येतो, माझ्या वडिलांना घेऊन येतो आणि गोडेगावला जाऊन डायरेक्ट आपण खरेदी खत आहे ना मध्यस्थ्यांच्या नाव करून टाकू. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटची तयारी करा, डॉक्युमेंट तयार करा, आम्हाला फोन करा. त्या ठिकाणी जर आम्ही आलो नाही तर या तालुक्यामध्ये आम्ही तोंड दाखवणार नाही. हा माझा तुम्हाला शब्द आहे. आपल्या सोबत होते बंटी थोरात हे शब्दाला पक्के आहेत असं ते म्हणतायत. आंबेगाव तालुक्यामधून 8व्यांदा दिलीप वळसे पाटील निवडून येणारच अशी त्यांना खात्री आहे. मी जे बोलतो ते करतो. माझा शब्द हा बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा आहे. शरद बोंबे यांचं चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. शरद बोंबे यांनी घोडेगावला
यावं, आपण तिथे त्याचं खरेदी खत करू. मी सुद्धा माझ्या वडिलांना किंवा मोठ्या भावाला घेऊन खरेदी खत करायला तयार आहे. आता निवडणूक पुढ्यात आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी वेगवेगळे शब्द देत असतो, परंतु बंटी थोरात आजही ठाम आहे. माझा नेता विजयी होणार याची मला खात्री आहे आणि मी निकालाच्या अगोदर खरेदी खत करायला तयार आहे. आता शरद बोंबे यांनी यांचं चॅलेंज स्वीकारावं, घोडेगावला यावं. ह्या दोघांनाही तिथं गेल्यावर तिथंही आपण बातमी करू शकतो. केवळ जनतेची करमणूक होते का, मतांसाठी सगळं चाललंय का, हे सुद्धा महत्त्वाचं पाहणं ठरणार आहे. परंतु बंटी थोरात ज्यावेळेस दुसऱ्यांदा बोलतायत त्यावेळेस यांच्या बोलण्यामध्ये दम आहे असं वाटतंय. या संदर्भामध्ये शरद बोंबे यांनी एका दुसऱ्या चॅनलला बाहेर देताना असं म्हणालेलं होतं की मी माझी 20 गुंठे जमीन वडिलोपार्जित नावावर करायला तयार आहे किंवा जास्तही काही जे असेल ते. मी शरद बोंबे यांना आवाहन करतो की शरदराव, तुम्ही सुद्धा तुमचं काय म्हणणं आमच्या समोर मांडा किंवा दोघांनाही समोरासमोर घेऊन दोघांची ही बाईट लोकांपुढे मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचं ब्रीदवाक्य आहे, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. जे खरं आहे ते लोकांपुढे मांडणं गरजेचं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गेल्या 35 वर्षामध्ये काय केलंय, तर जे केलंय ते तुमच्या समोर आहे. देवदत्त निकम आतापर्यंत कोणासोबत होते, वळसे पाटलांसोबत होते. राजकारणामध्ये चढ उतार होतात, एकमेकाला सोडलं जातं, कोण इकडं कोण तिकडं. आज सोडून गेलेला कार्यकर्ता पुन्हा इकडे येणारच नाही असं नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत. अरुण गिरे आहेत, शिवाजीराव आढळराव आहेत, राजाराम बानखेले गेले होते, आले परत गेले. ह्या अष्टी गोष्टी घडत असतात. भविष्यकाळात देवदत्त निकम आणि वळसे पाटलांची मैत्री होणारच नाही असं कोणी सांगू शकत नाही. विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण गरमागरम होत असताना अशा प्रकारचे शब्द दिले जातात. बंटी थोरात शब्दाला पक्के आहेत असं ते दुसऱ्यांदा म्हणालेत. आता पाहूया शरद बोंबे यांनी दिलेलं आव्हान प्रत्यक्षात ते उतरवतात का, आणि बंटी थोरातांनी जे प्रति आव्हान दिले की आम्ही खरेदी खत करायला तयार आहोत. पाहूया शब्द नक्की कोण पाळतंय. आंबेगावकरांना तुम्हाला एकच विनंती आहे, मतदान करणं हे पवित्र कार्य आहे. ह्या यात्रा उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. मतदान करण्यासाठी सगळ्यांनी बाहेर पडा. मतदान कोणाला करायचं कोणाला नाही करायचं हा तुमचा अधिकार आहे. पवित्र मतदान करण्याचा अधिकार बजवा. जो विकास करील, जो जनतेची कामं करील, जो तुमच्या मनातला उमेदवार आहे त्यालाच निवडून द्या. वळसे पाटलांना मतदान करा, देवदत्त निकम यांना करू नका असं हे सांगण्याचं आमचं काम नाही. तुमच्या मनातला उमेदवार, जो कामाचा उमेदवार त्यालाच मतदान करा असं आमचं आव्हान आहे. बंटी भाऊ, तुम्ही दुसऱ्यांदा आम्हाला बाईट दिली, तुमचं म्हणणं ठाम मांडलंय. निकाल काय लागतोय 23 तारखेला कळेल. पाहूया तुमच्या वडिलोपार्जित जमिनीपैकी 1 एकर जमीन तुम्ही समोरच्या माणसांच्या नावावर करतायत का, आणि शरद बोंबे त्यांच्या नेत्यासाठी त्यांची काही जमीन नावावर करण्यासाठी ॲफिडेविट करतात का. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.